नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आपण बघितलं राकेश आता फोनवरती बोलत असताना मामा शेजारी उभं राहून त्याचं बोलणं ऐकत असतात। तेव्हा इकडे आता राकेश बोलताना ईश्वरीला म्हणतो की इथे नेटवर्क प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मला आवाज येत नाही आहे। पण इथे मामांना कळलेलं असतं की इथे तर कधीच नेटवर्क इश्यू होत नाही, मग आत्ताच राकेश खोटं का बोलला। तेव्हा मामा म्हणतात की राकेशराव, अहो इथे कसं काय नेटवर्क इश्यू झाला। तेव्हा राकेश म्हणतो, मला माहिती आहे मामा, पण एक लोचट क्लायंट आहे त्याच्याशी बोलत होतो, पैसे नाही आहेत असे नाही, पण द्यायचे नाही आहेत। तेव्हा इथे राकेश म्हणतो, मामा चला ना आतमध्ये जाऊया। तेव्हा इकडे राकेशच्या बोलण्याने मामांना आता आश्चर्य वाटलेलं असतं, कारण राकेशची एक इमेज काय आहे, तो प्रत्येक वेळेला सगळ्यांची मदत करत असतो, सगळ्यांना काय हवं नको ते बघत असतो। आणि या वेळेला पैशांसाठी राकेश खोटं बोललाय, ही गोष्ट आता मामांच्या मनाला काही पटत नसते। मामा तोच विचार करत असतात की राकेशजी पैशांसाठी असं कसं बोलू शकतात, म्हणजे दरवेळेला प्रत्येकाची मदत करणारे राकेशजी पैशांसाठी क्लायंटचा फोन कट करू शकतात, त्यांच्याशी खोटं बोलू शकतात, ही गोष्ट त्यांच्या मनाला काही पटत नसते। त्यानंतर इथे अर्णव आता अंजलीला म्हणत असतो की ताई, तू केरळला जायला नकार का देतेस, हे बघ मला जिजूला असंच वाटते की तू लवकरात लवकर बरं व्हावं। म्हणजे हे बघ, तू जर व्यवस्थित चालायला लागलीस, तुझ्या पायाचा त्रास कमी झाला तर सगळ्यात जास्त आनंद कुणाला होईल, मला तर होईलच, पण जिजूंनासुद्धा आनंद होईल ना। हे बघ, माझ्यासाठी नाही, पण त्यांची खूपच जास्त इच्छा आहे की तू केरळला जावं, म्हणजे शेवटचा एक चान्स घेऊन बघ ना, त्यांच्यासाठी, माझ्यासाठी। तेव्हा इकडे आता अर्णव म्हणत असतो, ताई तुला माहिती आहे कुठल्याही भावासाठी जास्तीत जास्त हेल्पलेस गोष्ट कुठली असते, तो आपल्या बहिणीसाठी काहीच करू शकत नसतो। तेव्हा अर्णव म्हणतो, ताई प्लीज तू असं काही करू नकोस की मला आईच्या समोर मान खाली घालावी लागेल, मला तुझी व्यवस्थित काळजी घ्यायची आहे, मला तुझ्यासाठी सगळं काही करायचं आहे, तुला माहिती आहे ना तू माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेस ते। तेव्हा इथे आता अंजलीला बरोबर माहिती असतं की अर्णवचा तिच्यावरती किती जास्त जीव आहे। तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, मी तुझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी एक चान्स घ्यायला तयार आहे, मी केरळला जाईन, मी तुमच्या दोघांसाठी एक विनिंग चान्स घ्यायला तयार आहे। तेव्हा इकडे अंजली म्हणत असते की आणि जाताना ना या गंपूलासुद्धा माझ्याबरोबर घेऊन जाईन। तेव्हा अर्णव म्हणतो, बरोबर, तो रक्षक आहे ना तुझा, त्यालासुद्धा तू तुझ्याबरोबर घेऊन जा। तर इथे अंजली आता केरळला जायला तयार झालेली असते तिच्या ट्रीटमेंटसाठी। अर्णव तिला विचारतो की तू नाही का म्हणतेस, नक्की कारण आहे तरी काय। तेव्हा कारण प्रेक्षकांनो हेच असतं की 4 दिवसानंतर इथे आता गुरुजी परत येणार असतात आणि त्यानंतर अंजली आणि आजीला मिळून अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा असतो आणि म्हणूनच अंजली नकार देत असते। पण जेव्हा अर्णव तिला काही गोष्टी पटवून सांगतो, तिला जाण्याचं कारण सांगतो, तेव्हा ती आता त्या दोघांसाठी जायला तयार झालेली असते। तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अर्णव ईश्वरीजवळ कामानिमित्त बोलत असतो, तो आता तिला विचारत असतो कामानिमित्तच्या काही गोष्टी, त्या सांगत असताना ती खाणाखुणा करत असते। तेव्हा अर्णव म्हणत असतो की माझी क्लायंटबरोबरची मीटिंग किती वाजता आहे, तेव्हा ते हातानेच खाणाखुणा करून सांगते की 4 वाजता। तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मग तू हे तोंडाने सुद्धा बोलू शकतेस ना, आता तू माझ्याबरोबर इथे काही डमशेरच खेळणार आहेस का, हाताने का हातवारी करतेस। तेव्हा इकडे आता ईश्वरी त्याला एका चीटवरती लिहून सांगते आणि त्याच्या हातामध्ये देते। तेव्हा अर्णव म्हणतो, हे काय आता, काय चिठ्ठीमध्ये काय लिहितेस, हे बघ आपण इथे प्रोफेशनली काम करतो, आता तुझ्या चिठ्ठ्या वाचत बसू का मी। तेव्हा इकडे ईश्वरी आता चिठ्ठीमध्ये त्याला जे काही लिहून देते त्याच्यामध्ये तिने लिहिलेलं असतं की सर, मी तुमच्याबरोबर कट्टी घेतली आहे, मला तुमच्याशी आता बोलायचं नाही आहे, मी काम करेन पण बोलणार नाही। तेव्हा इकडे ईश्वरीने लिहिलेली चिठ्ठी वाचल्यानंतर, मी कट्टी घेतली आहे, मी तुमच्याशी बोलणार नाही, मी काम करणार आहे, हे सगळं काय आहे। अर्णव म्हणत असतो की इथे काय मी सिनियर KGला आहे, मी या ऑफिसचा कोण आहे मी, तू काम करणार आहेस पण माझ्याशी बोलणार नाही आहेस, प्रोफेशनली वर्क करतो आपण इथे, तू जर बोलले नाहीस तर किती अडचणी निर्माण होतील कळते का तुला, तू जर बोलले नाहीस तर काम कसं करायचं, आपण काय सिनियर KGमध्ये आहोत का डमशेरस खेळायला, तो हातवारी करणार, मी ते ओळखणार, तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे, कळलं का तुला। तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, आणि मला कोण समजतेस कोण तू, मी या कंपनीचा CEO आहे, कळतंय का तुला, त्याच्यामुळे माझ्याशी नीट बोलायचं।
तेव्हा इकडे आता आकाश येतो. आकाश म्हणत असतो, दादा काय झालं, अरे का ओरडतोयस तू? तेव्हा इकडे अर्णव म्हणतो की आकाश मी कोण आहे सांग ना. एसआर जवळ असं कुणाची बोलायची हिंमत झाली आहे का? म्हणजे आता हिला माझ्याशी बोलायचं नाही आहे, कट्टी घेतली माझ्याशी. सिरियसली एसआर बरोबर असं कोणी बोलायची हिंमत केली आहे का? मी कोण आहे तुला माहिती नाही आहे का? अगं मी इथला CEO आहे आणि त्याचबरोबर ही कंपनी माझी आहे, हे सुद्धा लक्षात ठेव. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, ईश्वरी हे सगळं काय आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की आकाश सर आता तुम्हीच मला सांगा. मी जेव्हा यांच्याशी बोलते तेव्हा यांना माझी फालतू बडबड वाटते. मी नको तिथे नको तेवढी बोलते. मी जास्त बोलते, यांना माझा आवाज सहन होत नाही. यांना माझं जास्तीचं बोलणं आवडत नाही. मग यांना जर माझ्या बोलण्याचा इतका त्रास होतो आहे तर मी यांना अजिबात काहीही बोलणार नाही आहे. मी सरांशी बोलणारच नाही आहे. मी जे काही बोलेन ते लिहून तरी बोलेन आणि मग त्यांना समजून घ्यावंच लागेल. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, मी सगळी कामं करेन, कामामध्ये एक चुकीसुद्धा करणार नाही आहे, पण मी सरांशी बोलणार नाही आहे कारण मी कट्टी घेतली. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो की बघतोयस काय बोलते ही, काय करायचं आहे मी आता? तेव्हा इकडे अर्णव म्हणतो तू इथून गेलीस तरी चालेल. तेव्हा आकाशला आता हसायला येत असतं. ईश्वरी म्हणत असते, आकाश सर सरांना जर माझं बोलणंच आवडत नाही तर त्यांच्याशी न बोललेलंच बरं आहे की नाही? तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, मग आता कामानिमित्त जर काही बोलायचं असेल तर तुझे हे हातवारे आधी मला समजून घ्यावे लागणार आहेत. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की तू जाऊन तुझं काम कर, आता इथे काहीही बोलू नकोस. तेव्हा इथे ईश्वरी जाता जाता आकाशला म्हणते की थँक्यू सर आणि सरळ आता ती तिथून निघून जाते. तेव्हा अर्णवला त्या गोष्टीचा खूपच जास्त राग येतो. म्हणजे ती त्याच्याजवळ बोलत नसते पण आकाशबरोबर खूपच जास्त व्यवस्थित आणि छान बोलत असते. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो की बघितलंस तू आकाश, अरे काय चाललं हिचं? तेव्हा आकाशसुद्धा हसायला लागतो. अर्णव म्हणतो, हिच्या या बालिशपणावरती तुला हसायला येते का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की दादा अरे इनोसंट आहे ती, तिच्याबरोबर तू चांगलं वाग ना. तेव्हा इकडे आकाश म्हणतो की हे बघ ती जे काही करते ते करू दे, तिला काम तर व्यवस्थित करणार आहे ना. तेव्हा आकाश म्हणतो, कामामध्ये चूक नाही करणार आहे ना, मग ठीक आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो, अरे पण माझ्याशी बोलत नाही आहे त्याचं काय? तेव्हा इकडे आता आकाशला कळतं की इथे अर्णवजवळ ईश्वरी बोलत नाही आहे म्हणून त्याची चिडचिड होते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता राकेश जयू आत्याला शिकवत असतो की इकडे आता नाकाने श्वास घ्यायचा, दुसरा नाकपुडीने श्वास सोडायचा, असा तो आता तिला व्यायाम सांगत असतो. जेणेकरून जर हे असं रोज केलं तर तुमचा अस्थमा कंट्रोलमध्ये येऊ शकतो, असं राकेश म्हणत असतो. तेव्हा जयू आत्या म्हणते की मला या व्यायामाबद्दल माहिती होतं पण मी कधी केलाच नाही, मला कंटाळा यायचा. तेव्हा इकडे आकाशचा फोन आलेला असतो नम्रताला. नम्रता फोन बाजूला घेऊन जाते आणि म्हणते, हां बोला ना आकाशजी. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की नम्रता ऑफिसमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा नम्रता म्हणते का काय झालं, इशू ठीक आहे ना? तेव्हा आकाश म्हणतो, हो ईश्वरी एकदम ठीक आहे, ईश्वरीचा प्रॉब्लेम नाही आहे, पण ईश्वरी दादाबरोबर बोलत नाही आहे म्हणून दादाची खूप जास्त चिडचिड होते, तिने दादाबरोबर कट्टी घेतली आहे. तेव्हा इकडे नम्रता म्हणत असते की हो ती म्हणत होती की ऑफिसमध्ये मी आता कमी बोलणार आहे म्हणून, पण ती खरोखर बोलत नाही आहे का? तेव्हा आकाश म्हणतो, हो ना, पण इथे दादा आता वैतागला आहे. तुम्ही एक काम करता का नम्रता, तुम्ही ऑफिसमध्ये या आणि जरा ईश्वरीला समजावा ना, कारण इथे ऑफिस वर्कमध्ये एकमेकांशी बोलणं किती महत्त्वाचं असतं तुम्हाला पण माहिती आहे. तेव्हा तुम्हीच इथे येऊन तिला समजावू शकता, तुम्ही प्लीज येऊ शकता. तेव्हा इकडे नम्रता म्हणते, हो हो ठीक आहे, मी येते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे नम्रता आता लगेचच ऑफिसला जायला निघते. तेव्हा ती आत्याला इथे खोटं कारण देते. आत्याला म्हणत असते की आत्या अगं इशू डबा विसरली, मी तिचा डबा घेऊन जाते. तेव्हा इथे जयू आत्या म्हणत असते, अगं जाऊ दे ना, एक दिवस डबा विसरली म्हणून काय झालं, कॅन्टीनमध्ये खाईल ना काहीतरी. तेव्हा नम्रता म्हणते, नाही आत्या नको, तिला बाहेरचं सहन होत नाही ना, मी घरचा डबाच घेऊन जाते. आणि ती घेऊन आता बाहेर पडते सुद्धा. तेव्हा इकडे राकेश म्हणतो की बघा पोचल्या त्या बहिणीवरचं प्रेम, तुम्हाला तर माहिती आहे ना आत्या, म्हणजे मला कुणीच नाही आहे, मी अनाथ आहे ना. तेव्हा मी ह्या बहिणींचं प्रेम बघतो, तुमचं त्यांच्यावरील प्रेम बघतो, तेव्हा मला खरंच खूप आपलेपणा जाणवतो, मला तुमच्या सगळ्यांमध्ये आपलेपणा जाणवतो, मला खूप आधार वाटतो तुमचा. तेव्हा आत्या म्हणते, आम्हालासुद्धा तुमचा खूप आधार वाटतो राकेशजी. तेव्हा इकडे राकेश म्हणत असतो की मी खरं सांगू का, म्हणजे अगदी तुम्हाला आई समजून मी सगळं काही सांगतोय, तुम्हाला चालेल ना? तेव्हा जयू आत्या म्हणते, हो चालेल ना, का नाही चालणार? तेव्हा राकेश म्हणतो, मी अगदी तुम्हाला आई म्हणून सांगतोय, मी जेव्हा कुठे बाहेर जातो ना मला फक्त तुमचा विचार असतो,
म्हणजे मी कुठेही बाहेर गेलो ना तरीसुद्धा माझ्या डोक्यात सातत्याने ईश्वरीजींचा विचार असतो. तेव्हा जयू आत्या लगेच राकेशकडे बघायला लागते. तेव्हा तो आपलं बोलणं बदलतो आणि त्याच्यामध्ये अजून शब्द ॲड करतो. तो म्हणतो की मी नम्रताजींना इथे मिस करत असतो. मला तुमची आठवण सारखी येत असते. तर इकडे आता राकेश हे सगळं मुद्दामून बोलत असतो आत्याला इम्प्रेस्ड करण्यासाठी. तेव्हा इकडे आत्याला आता एक खूप मोठी ऑर्डर मिळते साड्यांची. तेव्हा आत्या म्हणते की हो, साड्या तुमच्याकडे पोचतील, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यानंतर इथे आत्यासुद्धा म्हणत असते की राकेशजी, खरं सांगू का, आम्हालासुद्धा सगळ्यांना तुमचा खूप आधार वाटतो. नाहीतर मुंबईच्या ठिकाणी 2 तरुण मुलींना घेऊन राहणं सोपं नसतं. त्यानंतर इथे आता राकेशने आत्याचं बोलणं ऐकलेलं असतं. त्याचा तो फायदा करून घेणार असतो. त्याचबरोबर इथे लावण्य येते आणि ईश्वरीला म्हणत असते की ईश्वरी, मी असं ऐकलं आहे की तू इथे ASR बरोबर बोलत नाही आहेस. बरं झालं, पहिल्यांदा काहीतरी सेन्सिबल डिसिजन घेतलं आहेस तू. तू त्याच्याबरोबर बोलत नाही आहेस ना, चांगली गोष्ट आहे. कधी कधी आपला सेल्फ रिस्पेक्टसुद्धा आपल्याला कळला पाहिजे, कुठे वापरायचा कुठे नाही. बरोबर की नाही. तेव्हा इकडे आता अर्णव तुझा सातत्याने अपमान करत असतो. मग प्रत्येक वेळेला तू तो अपमान सहनच केला पाहिजे असं तर काही नाही आहे ना. बरं झालं तू त्याच्याबरोबर बोलत नाही आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी सरांजवळ बोलत नाही आहे, माझी काहीतरी वेगळी कारणं आहेत. सरांना मी बोललेलं जास्त आवडत नाही. मी विनाकारण बोलत असते, सेन्सलेस बोलत असते असं त्यांना वाटतं. म्हणून मी सरांशी कट्टी घेतले, मी बोलत नाही आहे. बाकी काही कारण नाही आहे. तेव्हा इथे लावण्या म्हणते, जाऊ दे ना, कारण काहीही असू दे, तू ASR जवळ बोलत नाही आहेस ना, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता याचा मी कशा पद्धतीने फायदा करून घेते ना, ते बघच तू. तर इकडे लावण्याला आता ईश्वरी आणि अर्णवमध्ये आता भांडण लावायचं असतं. तेव्हा लावण्य येते आणि म्हणत असते की ASR हे काय ऐकते मी, ती ईश्वरी देसाई तुझी पिया आहे ना, ती तुझ्याबरोबर बोलत नाही आहे असं ऐकलं मी. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, हो मला माहिती आहे ती माझ्याशी बोलत नाही आहे, पण का बोलत नाही आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ. तेव्हा इथे लावण्य म्हणते, अरे तरीसुद्धा इथे ऑफिस टायमिंगमध्ये, इथे तुझ्या ऑफिसमध्ये ती तुझ्याबरोबर बोलत नाही आहे, साधी तुझी PA, याला काही अर्थ आहे का. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सांगितलं ना ते आमचं आम्ही बघून घेऊ म्हणून, मी बोलेन तिच्याशी. तू मला महत्त्वाचे मेल केलेस का, जे मी तुला पाठवायला सांगितले होते. तेव्हा इकडे लावण्य म्हणते, हो मी ते पाठवणारच आहे, मी जाऊन लगेच पाठवते. आणि इथे अर्णव लावण्याला काहीसुद्धा बोलू देत नाही, कारण का त्याला माहिती असतं ही इथे फक्त आग लावायलाच आलेली आहे. तर प्रेक्षकांनो, आता अर्णव जात असताना ईश्वरी तिथे कामानिमित्त एका मुलीशी बोलत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की आता जर ईश्वरी इथून जात असेल तर तिला माझ्याशी बोलावंच लागेल. सर साईन द्या ना प्लीज. तेव्हा मी तिच्याशी लगेचच बोलेन आणि तीसुद्धा बोलेल. तेव्हा अर्णव तिथेच मुद्दामून उभा राहिलेला असतो. त्याने फोन आपल्या कानाला लावलेला असतो आणि तो इथे आता ईश्वरीची वाट बघत असतो की आता ईश्वरी येईल आणि माझी साईन वगैरे मागेल. पण इथे आता ईश्वरी बघते तर अर्णव तिथे विनाकारण कानाला फोन लावून उभा असतो. ही गोष्ट तिच्या लक्षात येते. तेव्हा ईश्वरी म्हणते, मला माहिती आहे सर, तुम्ही इथे मुद्दामून उभे राहिलात ना, कारण मी तुमच्याशी बोलावं म्हणून. पण मी पण आता ठरवलं आहे, मी तुमच्याजवळ एक शब्दसुद्धा बोलणार नाही आहे, असं ईश्वरी म्हणते आणि ती मुद्दामूनच आता एका दुसऱ्या रस्त्याने निघून जाते. तेव्हा अर्णव आता मागे वळून बघतो, त्याला कुठेही ईश्वरी दिसत नाही. तेव्हा तो म्हणतो की ईश्वरी कुठे गेली, आणि त्याच्या लक्षात येतं की ही मुलगी काही सुधारणार नाही आहे आणि तो सरळ आता तिथून निघून जातो. तेव्हा ती आता लगेचच पुन्हा बाहेर येते, बघते तर अर्णव गेलेला असतो. तेव्हा ती म्हणते, मला माहिती आहे सर, तुम्हाला वाटते की मी तुमच्याशी येऊन बोलेन म्हणून, पण मी तुमच्याशी बोलणार नाही आहे, नाही म्हणजे नाही. आणि ती आता आपल्या कामाने तिथून निघून जाते. तेव्हा अर्णव मागे वळून बघत असतो, ईश्वरी त्याच्याजवळ बोलायला येते का, पण ईश्वरी काही अर्णवजवळ बोलायला जात नाही. लावण्या आता अर्णवकडे आलेली असते आणि तिला ईश्वरीची शिकायत करायची असते. ती इथं येऊन सांगते की चक्क ईश्वरी तुमच्याशी बोलत नाही, ही गोष्ट थोडी आगाऊपणाची वाटत नाही का? पण अर्णव मात्र तिची कोणतीच गोष्ट ऐकून घेत नाही. अर्णव म्हणतो, तो माझा मामला आहे, तो कसा सॉल्व्ह करायचा तो माझे मी ठरवेल. त्यामुळे या गोष्टीमध्ये तू लक्ष नाही दिलंस तरी चालेल. अर्णवने या गोष्टीमध्ये आता लावण्याचा अपमानच केलेला असतो. त्याला जाणवत असतं की लावण्या विनाकारण मध्ये-मध्ये बोलत आहे आणि त्यामुळंच त्याने अगदी स्पष्टपणे तिला सांगितलेलं असतं की या गोष्टीमध्ये तू दखल देण्याची आणि लक्ष घालण्याची काहीच गरज नाही आहे. ऑफिसमध्ये बाकी काम आहेत, त्या गोष्टीकडं तू लक्ष दिलं तर बरं होईल, असं म्हणून चक्क तो तिला बाहेर जाण्यासाठी सांगतो.
चिडलेली लावण्या त्याच्याकडे पाहत राहते, पण आता त्याने जा म्हणून सांगितल्यानंतर तिला जाण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. ईश्वरी आपल्याशी काही केल्या बोललीच पाहिजे असा विचार करून आता अर्णव हातामध्ये मोबाईल घेऊन तिथं उभा आहे. कारण आता ईश्वरी तिकडून इकडे येत आहे आणि तो रस्त्यात मध्येच उभा असल्यामुळे आता त्याला बोलल्याशिवाय तिला जाताच येणार नाही. "एक्सक्यूज मी सर, थोडंसं बाजूला सरकता का?" एवढं तरी वाक्य तिला किमान बोलावंच लागेल असा विचार करून तो मुद्दाम रस्त्यामध्येच उभा असतो. लावण्या पलीकडंच एका क्लायंटशी बोलत बसलेली असते आणि अर्णव मुद्दाम आता रस्त्यामध्ये उभा असतो. आता तो तिच्याकडे पाहतो आणि परत तो दुसरीकडे पाहायला लागतो, की जेणेकरून ईश्वरी त्याच्या पाठीमागून येणार आणि त्याला म्हणणार, की "एक्सक्यूज मी सर, थोडंसं बाजूला सरकता का?" आणि अर्णव मात्र मोबाईलवर बिझी असल्यासारखा उभारलेला असतो. ईश्वरी त्याला पाठीमागून पाहते. पाठमोरी आकृती पाहिल्यानंतरच तिला समजतं, की यांनी हे मुद्दामच केलेलं असणार आहे, जेणेकरून आपण यांना बोलावं. आता आपण तिकडं जायचंच नाही, असं तिनं ठरवलेलं असतं. काही जरी झालं तरी आपण बोलणार नाही आणि त्यांनी किती जरी बोलण्याचं वातावरण तयार केलं, तरी देखील आपण आपलं मौनच पाळणार, असा आता ठाम निश्चयच ईश्वरीने केलेला आहे. त्यामुळं ती त्या रस्त्यानं न जाता दुसऱ्या रस्त्यानं जाण्याचा निर्णय घेते आणि ती दुसऱ्या रस्त्यानंच तिकडं निघून जाते. अर्णव मात्र वाट पाहत राहतो. त्याला वाटतं की ईश्वरी आत्ता येईल, नंतर येईल, पण नंतर त्याला समजतं की ईश्वरी दुसऱ्या मार्गाने निघून गेलेली आहे. इकडे घरी मात्र आत्याला फोन आलेला आहे, कारण ज्या साड्या तिनं पाठवलेल्या होत्या, त्या साड्या पोहोचलेल्या नाही आहेत. म्हणजे त्या साड्या रिक्षावाल्यानं लंपास केल्या का काय, असं आता तिला वाटू लागलेलं आहे. हे सगळं ऐकताना राकेश मात्र भलताच खुश झालेला आहे. कारण आता या गोष्टीवर आपल्याला त्यांना मदत करता येणार आहे, हे त्याला माहीत आहे. आत्या भलतीच टेन्शनमध्ये आलेली आहे. टेन्शनमध्ये आलेल्या आत्याला पाहून तो म्हणतो, "काय झालं? तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहात आणि डोक्याला हात लावून का बसलेला आहात?" तेव्हा ती सांगते, की "मी एवढ्या महागाच्या साड्या पाठवलेल्या होत्या, पण पार्सल पोहोचलेलं नाहीये. कदाचित रिक्षावाल्यानंच ते लंपास केलंय असं मला वाटतंय." तेव्हा लगेच हमदर्दी दाखवणारा राकेश त्यांना म्हणतो, की "काहीच काळजी करू नका. मला तुम्ही त्या रिक्षावाल्याचा पत्ता द्या. मी बघतो काय झालेलं आहे ते. असं होणारच नाही आणि झालं असेल तर मी आहे ना, तुम्ही कशाला काळजी करता?" असं म्हणून तो हमदर्दी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इकडे आता अर्णव त्याच्या केबिनमध्ये माघारी आलेला असतो, कारण त्याचा पहिला डाव तर वाया गेलेला असतो. आता तो फोन करतो ईश्वरीला आणि म्हणतो, "डिस्ट्रिब्युशनमध्ये जा आणि आजच्या सगळ्या अपडेट मला फोन करून सांगा." ईश्वरीला समजते की अर्णव हे मुद्दाम करत आहे. आपण त्याला बोलावं असं त्याला वाटतंय, म्हणूनच त्याने हे केलेलं आहे. आता अर्णव फोन ठेवतो आणि म्हणतो, "आता तर तुला सगळं काही माझ्याशी बोलावंच लागेल. डिस्ट्रिब्युशनमध्ये नक्की काय चाललंय, तिथल्या सगळ्या डिटेल्स तुला मला द्याव्याच लागतील," असा विचार त्याने केलेला असतो. ईश्वरी मात्र आता विचार करते, की आपण त्यांना बोलायचंच नाहीये, यासाठी काय करता येईल असा विचार तिने उलट केलेला असतो. ती फोन ठेवते आणि आता तिनं दुसरीच शक्कल लढवलेली आहे. अर्णवला मात्र तिने काय शक्कल लढवली आहे ते माहीत नसतं. अर्णव वाट पाहत असतो, की आता तिचा फोन येणार आणि फोन आल्यानंतर आपल्याला तिला बोलायला मिळणार. नव्हे, आपण तिला बोलायलाच लावलं या गोष्टीचा आनंद त्याला होत असतो. परत एकदा त्याला फोन येतो, तेव्हा ईश्वरीने ऑफिसमधल्या दुसऱ्या एका व्यक्तीला सांगून ठेवलेलं असतं, की तुम्ही त्यांना सगळ्या डिटेल्स द्या आणि मेल करा आणि त्यामुळं अर्णवला तसा फोन देखील गेलेला असतो आणि अर्णवला जी माहिती पाहिजे आहे ती मिळालेली असते, पण ईश्वरी मात्र त्याला बोललेली नसते. आता अर्णव चिडतो आणि तिला बोलूनच घेतो आणि तिला म्हणतो, "आपल्या महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल ड्रेसच्या संदर्भामध्ये मला मराठीतल्या 4 ओळी पाहिजे आहेत. त्या तुम्ही लवकरात लवकर दिल्या तर बरं होईल." तेव्हा ईश्वरी त्याच्याकडं पाहते आणि त्याच्याकडं पाहून एक चिठ्ठी घेते आणि त्या चिठ्ठीवर काहीतरी लिहू लागते. अर्णवला कळत नाही नक्की हिचं काय चाललंय. अर्णव म्हणतो, "मला हे सगळं त्वरित पाहिजे आहे." ईश्वरी मात्र त्याला काहीच बोलत नाही. ईश्वरी फक्त त्याच्याकडे पाहते आणि कागद घेऊन त्यावर काहीतरी लिहायचा प्रयत्न करू लागते. ईश्वरी नक्की काय करते हे अर्णवच्या लक्षात आलेलं नसतं. त्याला असं वाटतं की कदाचित त्या 4 ओळी ती लिहायला लागलेल्या आहे. पण त्याला वाटत असतं त्या ओळी तिने बोलून दाखवाव्या आणि तिनं आपल्याशी बोलावं. त्याच वेळेला बाहेर नम्रता आलेली असते आणि आकाश देखील असतो. या दोघांचं नक्की काय चाललंय याकडं त्यांचं लक्ष असतं. ही ईश्वरी अशी का वागायला लागलेली आहे असं नम्रताला वाटत असतं. तर अर्णवला देखील असंच वाटत असतं. अर्णवला वाटत असतं की आता ज्या 4 ओळी आहेत त्या तिने सांगितल्या पाहिजेत. पण ईश्वरी मात्र त्या काहीच सांगत नाही. ईश्वरी ठरवते की आपण आता चिठ्ठीवर एक गोष्ट लिहायची आणि ती सरांना द्यायची. अर्णव त्या चिठ्ठीकडे पाहतच राहतो. त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं की "आत्ता मला त्या ओळी सुचत नाहीयेत, पण 5 मिनिटानंतर मी तुम्हाला सगळे काही अपडेट्स देते." हे ऐकल्यानंतर
आणि ते वाचल्यानंतर अर्णव मात्र एकदम चिडतो. पण आता ईश्वरीला तो बोल तर म्हणू शकत नाही, कारण ती काम तर अगदी व्यवस्थितपणे करते, पण ती न बोलता करते. दररोज बोलणारी ईश्वरी आज बोलत नाहीये, या गोष्टीमुळे अर्णवला खूपच त्रास होत आहे. त्याला खरं तर तिची ती बडबड खूप छान वाटते. पण आता तिला ते कसं सांगणार? कारण तो तर तिला दररोज गप्प बस म्हणत असतो, पण आज मात्र तिला बोल म्हणतोय, तरी देखील ती बोलत नाहीये. आता अर्णव तिला काय करावं आणि काय बोलावं यामुळं थोडासा रागावलेला आहे. पण ईश्वरीने अगदी शांतपणे त्याला रिप्लाय द्यायचं ठरवलेलं आहे. त्याला काही न बोलता आणि काही न त्याच्याशी तक्रार करता ती त्याचं सगळं काम देखील करत आहे आणि अर्णव तिच्याकडं पाहतच राहतोय. कारण आता ईश्वरीने अगदी बरोबर चाल चाललेली आहे. दररोज गप्प बस म्हणत असतो ना, आज मात्र तुम्हाला गप्प बस म्हणण्याची पाळीच मी येऊ देणार नाही. मीच गप्प बसणार आहे, असं तिने ठरवलेलं असतं. आणि आता तो अक्षरशः हतबल झालेला असतो. कारण ईश्वरी अजिबात बोलत नाहीये, या गोष्टीचा त्रास त्याला होत असतो. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की वल्लरी लावण्याला म्हणते की लवकरात लवकर आपल्याला या ईश्वरीला हाकलून द्यावं लागणार आहे. या दोघी बोलत असतात, तेव्हाच शलाका देखील तेथेच पाठीमागे असते आणि शलाका त्या दोघींना एकमेकीच्या जवळ पाहते आणि त्या दोघी देखील शलाका आलेली पाहून घाबरतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की शलाका पुन्हा एकदा ईश्वरीच्या घरी चाललेली आहे आणि तेव्हाच तेथे राकेश देखील आहे. ईश्वरी आणि शलाका येत असलेले अचानक त्याला दिसतात आणि तो एकदम घाबरतो, कारण शलाकाच्या समोर त्याला जायचं नसतं. पण आता ईश्वरीने पुन्हा एकदा शलाकाला त्याच्या समोर आणलेला आहे. तो पटकन जवळचं एक कापड घेतो आणि तोंडावर गुंडाळतो, जेणेकरून शलाकाला तो दिसू नये. आता खरोखरच शलाकाला तो दिसणार नाहीये का? का शलाका त्याला पाहून जवळ त्याच्याबद्दलचं सत्य हे ईश्वरीला सांगेल, ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.